पण हे सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होतं ते 5 वाजेपर्यंत चालवायचं असतं आणि 5 वाजेपर्यंत चालावं अशा पद्धतीची एक पूर्वीची प्रथा आणि परंपरा आहे। आपलं एकही मिनिट सभागृहामध्ये वाया न जाता आपण सभागृह चालवतोय, पण मूळ कामकाजापर्यंत मात्र यायला आपल्याला 5 वाजून जातात। आज आपण काय करतो? नियम 57 चा वापर करून आपण चर्चेला जेवढे दिवस असतात ते दिवस कमी करून घेतो। काही सदस्य मी बोलल्यानंतर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही, मी तो विषय आता सोडून टाकलाय। पण या सर्वांनी मिळून एकत्रितपणे कधीतरी विचार करण्याची वेळ आली आणि आता आपण या मागण्या ज्या आहेत, डिमांड्स आहेत, याला मोजून 3 तास फक्त आता वेळ देणार आहात आणि 3 तासामध्ये दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बोलायचं आहे। थोडा वेळ वाढवाल। अध्यक्ष महोदय, मुख्य कामकाज तरी काय सभागृहासमोरचं याचा एकदा कधीतरी चर्चा लेखाजोखा काय आपण मांडणार आहोत की नाही मांडणार आहोत? अध्यक्ष महोदय, मुख्य कामकाजाला आपण काय वेळ देणार आहोत की नाही, काय महत्व देणार आहोत की नाही, याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही? आणि म्हणून अतिशय वेदनेपायी मी या ठिकाणी बोलतोय। आपण त्या ठिकाणी नोंद घ्या अगर घेऊ नका, परंतु हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या एकंदरीत वैभवाच्या दृष्टीनं आणि याच्या उच्च परंपरेच्या दृष्टीनं काही योग्य असं मला वाटत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतो। अध्यक्ष महोदय, आजच्या पुरवणी मागण्यांचे विषय जे आहेत ते सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण विभाग, क्रीडा विभाग आणि मराठी भाषा विभाग अशा पद्धतीच्या 5 विभागांवर या ठिकाणी चर्चा आपण आता सुरू करतोय। अध्यक्ष महोदय, आज मी साधारणपणे थोडंसं सामान्य प्रशासन ह्या विभागाकरता म्हणून पहिल्यांदा सुरुवात करणार आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हा जो राज्याचा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे, हा अर्थसंकल्पातल्या ज्या तरतुदी झालेल्या आहेत त्या तरतुदी जर खऱ्या अर्थानं खर्च करायचे असतील, त्या तरतुदी जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायच्या असतील किंवा त्याचा लाभ किंवा त्या विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या योजना जर पोहोचवायच्या असतील तर सामान्य प्रशासन विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो। अध्यक्ष महोदय, गेल्या 2, 3, 4, 5 वर्षाची आपण एकंदरीत आकडेवारी काढली तर आपल्याला अर्थसंकल्पामध्ये त्या विभागाला आपण तरतूद करून घेतो मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु एकंदरीत ऍव्हरेज जो तरतूद झालेल्या रकमा आहेत त्या रकमांपैकी 46% 46 आणि 16% म्हणजे 46% जेमतेम खर्च हा तो मंजूर अनुदानापैकी, मंजूर रकमांपैकी फक्त पैसे खर्च होत आहेत, यापेक्षा काही खर्च होत नाहीत। आपण सगळे लेजिस्लेटिव्ह आहोत, आपण इथे योजना निर्माण करणं, योजना तयार करणं, दिलेल्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीला मान्यता देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे लोकप्रतिनिधीला अजिबात नाही। ती एक्झिक्युटिव्ह बॉडी, त्या ठिकाणी त्यांना अधिकार असतात, आपल्याला अधिकार नसतात। पण आपण जर ते पैसे खर्च होऊ शकले नाहीत, त्या योजना झाल्या नाहीत, तर त्याची जिम्मेदारी, त्याची जबाबदारी, त्याचं उत्तरदायित्व हे मात्र लोकप्रतिनिधींच्याकडे येतं किंवा जे कोणी सरकार असेल त्या सरकारच्याकडे जातं। पण खऱ्या अर्थानं ते प्रत्यक्षपणे सरकारला त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची प्रत्यक्षपणे अधिकार नाहीत, परंतु दोषाला मात्र पात्र सरकार होतं। अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये एकूण जर त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी बघितले तर 4,84,996 शासकीय कर्मचाऱ्यांची पदं त्या ठिकाणी मंजूर आहेत। शासकीय अनुदान प्राप्त संस्था म्हणजे ज्याला सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणतो त्याच्याकरता सुद्धा 7,58,747 पदं त्या ठिकाणी मंजूर आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रामधले म्हणजे जे सार्वजनिक उपक्रम आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 2,05,08 पदं एकंदरीत मंजूर आहेत। या सगळ्यांना 1,41,000 आणि 647 कोटी रुपये यांच्या मंथली सॅलरीवर दादा खर्च आपण या ठिकाणी करतो। आणि आज तसं जर बघितलं तर हा पॅटर्न जो आहे, स्टाफिंग पॅटर्न हा फार जुना आहे।
या स्टॅपिंग पॅटर्न प्रमाणे जर आपण बघितलं तर आज अ वर्गातली जी पदं आहेत ती अ वर्गातली 44,000 पदं आहेत, मंजूर आहेत, परंतु प्रत्यक्षपणे भरलेली पदं ही 28,000 आहेत आणि रिक्त पदं ही 17,000 पदं ही रिक्त आहेत. वर्गातली पदं जी बी कॅटेगरीमध्ये म्हटलं, ब वर्गातली जर पदं बघितली तर 76,000 पदांची पदं मंजूर आहेत. त्यापैकी 47,000 पदांची भरती झालेली आहे, भरती झालेली आहे आणि 29,000 पदं आजही रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, क वर्गातली पदं ही 4,93,000 पदांची त्या ठिकाणी आपली पदं भरली पाहिजेत किंवा पद निर्मिती असते, परंतु प्रत्यक्षपणे 3,56,000 पदांची भरती झालेली आहे. 1,37,000 पदं आजही रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, ड वर्गातली जी पदं आहेत ती 1,18,000 पदं मंजूर आहेत. प्रत्यक्षपणे 59,000 पदांची भरती झालेली आहे आणि 59,000 पदं ही आजही रिक्त आहेत. याचा अर्थ अ, ब आणि ड वर्गातली सुद्धा 2,39,000 पदं आहेत. आज जर बघितलं तर 7,32,000 पदांपैकी 4,90,000 पदांची भरती झालेली आहे आणि 2,42,000 पदं आजही खाली आहेत. अध्यक्ष महोदय, आजही खाली आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्याला जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या जर तरतुदी आहेत, आपण आता तरतुदी किती केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय? जो पहिला सामान्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, याचा मी उल्लेख केला, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं कृषी करता 9,710 कोटी रुपयाची तरतूद आहे. सामाजिक न्याय नाही आहे, परंतु इथं सामान्य प्रशासनाकरता 1,299.50 लाख कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद आहे. दुसरी गोष्ट, क्रीडा करता 537 कोटींची तरतूद आहे. महसूल विभागाकरता 474 कोटीची तरतूद आहे. पशुसंवर्धन करता 390 कोटींची तरतूद आहे आणि वित्त विभागाकरता 208 कोटींची तरतूद आहे आणि मराठी भाषेकरता या ठिकाणी 225 कोटींची तरतूद आहे. त्याचबरोबर मत्स्य विभागाकरता 208 कोटी रुपयांची तरतूद आहे. अध्यक्ष महोदय, ही तरतूद केलेली असताना ज्या वेळेला ही 2,42,000 पदं ही ज्यावेळेला रिक्त होतात त्यावेळेला आपण हा त्या विभागाकरता मंजूर करून घेतलेला हा निधी खर्च कसा होणार याचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. आज आपण बघितलं तर प्रशासनामध्ये, सामान्य प्रशासनामध्ये जर बघितलं तर पोलीस दल सुद्धा येतं, त्या ठिकाणी महसूल विभाग येतो, बांधकाम विभाग येतं, कृषी विभाग येतो, जे म्हणून काही सगळे विभाग आहेत. एकंदर आपण राज्यामध्ये जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये 58-59 जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांमधली ही सगळी पदं आहेत आणि म्हणून या पदांचा सुद्धा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मला किती वेळ आपण देणार मला माहित नाही, परंतु 3 तासामध्ये मला माहित आहे आपण वेळ वाजवणार आणि म्हणून सामान्य प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा सरकारने विचार करण्याची गरज आहे. आज सामान्य प्रशासन विभागामध्ये जर आपण बघितलं तर काम करणारा वर्ग कोण आहे? काम करणारा वर्ग हा क वर्ग, ड वर्ग, क वर्ग, ड वर्ग, ई वर्ग, हा जो खालचा वर्ग आहे हा काम करणारा वर्ग आहे आणि आपण पदनिर्मिती मात्र करतो अध्यक्ष महोदय, ती फक्त क्लास 1 पदांची पदनिर्मिती करतो. सांगायचं झालं तर पूर्वी आपल्या राज्यामध्ये CS म्हणजे मुख्य सचिव हे एक पद होतं. आता त्याच्या अवतीभोवती 3-4 पदं, सहसचिव, सहाय्यक सचिव, उपमुख्य सचिव, हे सगळे पदं झाली. त्याच्या खाली आल्यानंतर पूर्वी दाबा प्रधान सचिव एकच होते, पण आता प्रधान सचिवाच्या अवतीभोवती 3-4 सचिव, प्रधान सचिव, मुख्य सचिव, उपसचिव, काय जे आहेत ते. जिल्ह्याला गेल्यानंतर पूर्वी जिल्हाधिकारी एकच होता, आता जिल्हाधिकारी, सहजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, परत ऍडिशनल जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी ही पदं झाली. त्याचबरोबर तुम्ही खाली गेलात तहसीलदार जर बघितलात, तहसीलदार, सहाय्यक तहसीलदार, त्याला दुसरा तहसीलदार, बीडीओ जर तुम्ही बघितलात तर बीडीओ, सहाय्यक बीडीओ, ही सगळी वरची जी पदं आहेत, क्लास 1 पदं आहेत, या पदांमध्ये आपण वाढ केली. खरं तर एकेकाळी आपल्याकडे अशा पद्धतीची कुठलीही कम्युनिकेशनची सोय नव्हती. आज सगळ्या प्रकारची कम्युनिकेशनची सोय आहे. आज कम्युनिकेशनच्या माध्यमातून जग अतिशय जवळ आलंय. अशा वेळेला ऑफिसमध्ये बसणारी पदं, ही पदं आपण वाढवली आणि प्रत्यक्षपणे साईडवर काम करणारे, प्रत्यक्षपणे ग्राउंडवर काम करणारे, ही पदं मात्र आपण कमी केली. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आज आपल्याकडे दादा लाईट असतो,
लाईट गेला तर आपल्याला पहिल्यांदा आठवण लाईनमनची करावी लागते. लाईनमनची पदं वर्षानुवर्ष आपण भरलीच नाही. आपण एक्झिक्युटिव्हला ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी इंजिनियरला ऍडिशनल डेप्युटी इंजिनियर हे करतात का आहे? कशा करता हे सगळं करायचं? आता तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे आणि मग ऑनलाईन झालेली असताना फिजिकली काही गोष्टी करण्याची गरज नसताना जे प्रत्यक्षपणे साईडवर काम करतात ती पदं भरती आपण करतच नाही आणि मात्र वरची पदं आपण भरतोय. आपण सांगतो काय की प्रशासनाला यांचा ठिकाणी पगाराचा खर्च हा परवडत नाही. एका IAS ऑफिसरचा खर्च किंवा एका कलेक्टरचा महिन्याचा खर्च किती, त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे फील्डवर काम करणारे 10 कामगार त्या ठिकाणी येतील. इतके 10 कामगार वाढले तर निश्चितपणे त्या कामामध्ये इफिशियन्सी वाढेल आणि म्हणून प्रशासनामध्ये सुद्धा आपण इथं कधीतरी फेरबदल करण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, इथं कुठेतरी फेरबदल करण्याची गरज आहे आणि म्हणून प्रशासनाच्या बाबतीत ही रचना करत असताना आपण दिवसागणिक प्रशासनाला जबाबदार कमी धरतोय आणि अधिकार मात्र त्यांच्या दिवसागणिक आपण वाढवायला लागलेलो आहोत आणि म्हणून जेवढे अधिकार वाढवाल तेवढी त्यांची जबाबदारी सुद्धा नक्की करण्याची गरज आहे. तर आणि तरच आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीचा रिझल्ट मिळेल. नपेक्षा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळेल असं मला वाटत नाही आणि म्हणून याचा विचार सुद्धा आपण करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा विभाग म्हणजे महसूल विभाग. राज्यातला आणि देशातला महसूल विभाग हा सगळ्यात महत्वाचा विभाग आहे. ज्या वेळेला देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याकडे सुशिक्षित लोकांचं प्रमाण फार कमी होतं. संपूर्ण इंग्रजी भाषेचा प्रभाव आणि इंग्रजी भाषेतूनच सगळा व्यवहार चालत होता आणि आपल्या महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं तर मोडीमध्येच फक्त त्यावेळेला व्यवहार चालायचे. मोडीमधूनच कागदपत्र सगळी पूर्तता होती. त्यावेळेला ठराविक शहरं सोडली तर कुठेही लाईट नव्हता. आता सारखे मोबाईल वगैरे सोडा पण साधा टाईपरायटर सुद्धा नव्हता, साधा लाईट सुद्धा नव्हता. त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये, घासलेटच्या दिव्याच्या म्हणजे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये महसूल विभागानं हातानं लिहून 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 एक एक देशाचा दस्तऐवज तयार करून आज ह्या देशाचा प्रत्येक दस्तऐवज मजबूत करण्याचं महत्वाचं काम जर कुणी काही केलं असेल तर ते महसूल विभागानं केलेलं आहे. महसूल विभागानं केलेलं आहे. आज प्रत्येक योजना, प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेला या ठिकाणी जाहीर करतो त्यावेळेला सगळ्यात जास्त जबाबदारी आपण ही महसूल विभागावर टाकतो. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी, प्रत्येक नवीन योजना ही महसूल विभागाच्या डोक्यावर आपण मारून मोकळं होतो, कलेक्टरच्या डोक्यावर आपण मारून मोकळं होतो, कमिशनरच्या डोक्यावर मारून मोकळं होतो. मला असं वाटतं की महसूल विभाग अधिक सक्षम करण्याकरता म्हणून या ठिकाणी महसूल विभागाची ताकद वाढवण्याची गरज आहे. आज शाळेच्या परीक्षा संपल्या, परीक्षा संपल्यानंतर उद्या पुढच्या वर्गात जाण्याकरता मुलांना त्या ठिकाणी दाखले लागतील, मुलांना क्रिमिलियरचे सर्टिफिकेट लागतील, मुलांना उत्पन्नाचे दाखले लागतील, मुलांना जातीचे दाखले लागतील, मुलांना जन्मदाखले लागतील. ह्या सगळ्या गोष्टी जन्मदाखला समजा शाळेमध्ये असेल किंवा बीडीओकडे असेल पण तो महसूल विभागाकडेच आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महसूल लागतात. त्या ठिकाणी जातीचं सर्टिफिकेट द्यायचं असेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं असेल तर ते महसूल विभागालाच त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि महसूल विभागावर सकाळ संध्याकाळ अनेक प्रकारचे ताण असतात. 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, 1 मे असू द्या, कुठल्याही खात्याचं उपोषण असू द्या, कुठल्याही खात्याचा मोर्चा असू द्या, 2च फक्त विभाग कायम वर्षाचे 12 महिने आणि महिन्याचे 30 दिवस हे पूर्णपणे जखडले गेलेले असतात, पूर्णपणे बांधलेले असतात, पूर्णपणे त्या ठिकाणी अडकलेले असतात. तो एक म्हणजे महसूल विभाग आणि दुसरा म्हणजे पोलीस विभाग. उद्या रस्ता एखादा खराब झाला, रस्त्याच्या विरोधात जर आंदोलन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल तर त्या खात्याचे लोक बिंदासमध्ये घरी जातात पण जबाबदारी मात्र महसूल खात्याला आणि पोलीस खात्याला त्यांची पाठराखण करावी लागते, त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या महसूल खात्याकडे माझा आता बावनकुळे साहेब नुकतेच बाहेर गेले, बराच वेळ इथं बसले होते, परंतु या महसूल खात्याकडे बरेच वर्षाकरता माझी एक मागणी आहे. आमच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वणवे लावले जातात, वणवे लागत नाहीत, वणवे लावले जातात. अध्यक्ष महोदय, आजकाल कोकणामध्ये सुद्धा कोणी शेती करत नाही. पूर्वी शेती करत असायची माणसं त्यावेळेला कधीतरी भाजावण करताना वणवे जायचे किंवा त्या ठिकाणी पूर्वी शेती मोठ्या प्रमाणात करायचे, गुरंढोरं भरपूर असायची, त्यांना चारा लागायचा, त्यांना गवत लागायचं, म्हणून ते गवत चांगलं रुजावं म्हणून वणवे त्याला वणवलं जायचं. पण आता सकाळ संध्याकाळ दादा वणवे लागतात. संपूर्ण जैवविविधता जाळून खाक होतीये. परवांच्या राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये जैवविविधतेचं रक्षण, त्या ठिकाणी आपलं आयुर्वेद वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. कोकणामध्ये निसर्गतः आयुर्वेदिकाच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत.
अध्यक्ष महोदय, या कोकणाच्या वणव्यातून मी एक माझी दुःखद घटना तुम्हाला मी सांगतो. एक काळ कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणातले आमदार वगैरे आहे तिथं, आम्हाला खारुताई दिसायची. आम्हाला त्या ठिकाणी तितर बटर ज्याला म्हणतात त्याला कोकणामध्ये कवडे म्हणायचे ते दिसायचे. आम्हाला केकाटी दिसायची. आम्हाला पोपटांचे थवेच्या थवे झाडामध्ये दिसायचे. आम्ही संध्याकाळी घराच्या बाहेर पडलो की कुठेतरी ससा दिसायचा, कुठेतरी भेकर दिसायचं, कुठेतरी दादा कोले दिसायचे. आज कोकणामध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्ही ही यातली काही दिसत नाही, काही दिसत नाही. लोक काय सांगतात, कोकणामध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली, मोठी नष्ट झालं नाही. हे सगळ्यात जास्त नष्ट झालं असेल तर वणव्यांमध्ये झालं. एक हृदयद्रावक घटना सांगतो. एकदा मी माझ्या घरी चाललो होतो आणि निवळी सारखं गाव आहे, त्या माळावर वणवा लागला होता. त्याही बाजूने गवत पेटत होतं धडधड, त्याही गावात पेटत होतं. मध्येच माझी गाडी आली आणि म्हणून मी थांबलो, कारण कुठल्याही क्षणी तो वणवा, म्हणजे त्याला जीप टाकणं म्हणतात, तो आपल्या गाडीवर येईल आणि म्हणून सुरक्षितता म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो. मी थांबलो असताना तिथं वरती पक्षी असे घिरट्या घालत होते. घिरट्या घालायचे आणि त्या वणव्यामध्ये ते खाली पडायचे. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणालो, माझा मोठेपणा मी माझ्या ड्रायव्हरला म्हणालो, अरे काय आहे या पक्ष्यांना, काही समजतं की नाही, हे पक्ष्यांना काही कळत नाही का, खाली आग पेटले आणि हे धडाधड त्या आगीमध्ये आपला जीव टाकतायत. माझा ड्रायव्हर त्यावेळेला असा बोलला, साहेब तसं नाहीये, ते त्या पक्ष्यांची घरटी त्या झाडावर आहेत, त्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्लं आहेत, त्या घरट्यांमध्ये त्यांची अंडी आहेत आणि त्यांची पिल्लं त्यांची अंडी मुकी असली तरी ती आई आहे. ती घरटी आपल्या पोराला वाचवण्याकरता, आपली घरटं वाचवण्याकरता, आपलं अंड वाचवण्याकरता म्हणून ती घिरट्या घालते आणि तो पक्षी त्या आगीमध्ये भस्मसात होतो, जळतोय, पडतोय. अतिशय मनाला चटका लावून गेलेली घटना आहे. त्या दिवसापासून अनेक वेळा या सभागृहामध्ये मी सांगतोय की काय नाही काहीतरी ह्या वणव्यावर बंधन करा, काय नाही काहीतरी ह्या वणव्यांना आळा घातला पाहिजे. आम्ही वीज पालकमंत्री असताना एका गोष्टीला मी आळा घातला. रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत, हे गवत काढण्याच्या ऐवजी त्यावेळेला पीडब्ल्यूडीचे कर्मचारी त्याला आग लावायचे आणि आग लावून ते गवत बाजूला करून ते स्वच्छ झाल्यासारखं वाटायचं. पण त्याच वेळेला तो वणवा डोंगरामध्ये जायचा आणि सगळं डोंगरच्या डोंगर पेटायचे. आपण कायद्याने त्याला बंधन केलं की अशा पद्धतीनं तुम्ही कुठेही या ठिकाणी वणवे लावू नका, ते गवत छाटा, कापा, काढा, काही करा. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की मागच्या वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं, त्यावेळेला CS होते श्रीवास्तव साहेबांनी सांगितलं हे योग्य आहे, आम्ही काहीतरी या ठिकाणी निश्चितपणे याच्यावर उपाय करण्याचं काम करू. मला आठवतंय सुधीर भाऊ आता सभागृहात नाहीये, ते अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या भागामध्ये या वणव्यांवर बंधन घालण्याकरता म्हणून बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद केली. त्यांनी काय केलं त्याचा अभ्यास करायला पाहिजे, ह्याची माझी सातत्यानं मागणी आहे. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की नक्की त्यांनी त्या आळा घालण्याकरता काय केलं. मी ज्यावेळेला त्याचा फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो तेव्हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सामाजिक प्रबोधन होण्याकरता वगैरे आपण पोस्टर लावली, पण त्यांनी काही फार मोठा काही फरक पडला नाही. याला कायद्याने बंधन कसं करता येईल आणि या लोकांना नुकसान भरपाई कशी देता येईल याचा सुद्धा विचार या ठिकाणी करावा, अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. दुसरा विषय घेतो तो आमच्या कोकणातला मत्स्य विषय मी या ठिकाणी घेतो. अध्यक्ष महोदय, मत्स्य विकास मंत्री या ठिकाणी आहेत. मत्स्य विकास मंत्र्यांना मी सांगेन 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्षामध्ये एकही NCDCचं प्रकरण झालं नाही. तुम्ही तपासून बघा, माझं चुकत असेल तर मी दुरुस्त व्हायला तयार आहे. NCDCचं एकही प्रकरण झालं नाही. आज NCDCच्या माध्यमातून कोकणामध्ये मत्स्य विकास, मत्स्यमारीच्या बोटी बांधल्या जातात. 10% लाभार्थी, 20% आपलं राज्य सरकार द्यायचं आणि बाकीचे केंद्र सरकार द्यायचं. पण 2014 पासून आपण एकही आपला महाराष्ट्र सरकारचा जो हिस्सा असतो तो हिस्सा दंड दिल्यामुळे NCDCचं एकही प्रकरण झालं नाही. झाला काय परिणाम? पहिले 20% मिळाले, त्या मच्छीमार बांधवांनी बँकेची कर्ज काढली, बोटी बांधायला घेतल्या, बँकेचे हप्ते सुरू झाले आणि केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हिस्सा आला नाही. त्यामुळे त्या बांधलेल्या अर्धवट बोटी दादा तुमच्या इथे भागामध्ये आहेत आणि अर्धवट बोटी तशाच राहिल्या आणि शेतकऱ्यांच्यावर, आपल्या मच्छीमार बांधवांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा डोंगर तयार झालाय. 937 कोटी रुपये एकत्रित कर्ज आहे. माननीय दादांच्याकडे आपण 2-3 वेळा मीटिंग घेतली आणि 2-3 वेळा मीटिंग घेऊन दादांना विनंती केली की अनेकांना तुम्ही हजारो कोटी रुपये मंजूर करता. माझ्या कोकणातले 720 किलोमीटरचा जो मच्छीमार बांधव आहे त्याचं फक्त आणि फक्त 937 कोटी रुपये कर्ज आहे. ते एक माफी तुम्ही माफ करा
असं मी माननीय अजितदादांना सांगितलं. आणि मिस्टर आणि मग अजितदादांना मी सांगितलं की 937 कोटी रुपये एक माफी तुम्ही माफ करा. आजही त्याची बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे सगळं माझ्याकडे आहे. दादांनी त्यावेळेला असे म्हणाले की होय, कधीतरी कोकणातल्या माणसांकरता हे एक माफी त्या ठिकाणी झालेलं कर्ज माफ करायला पाहिजे. मला असं वाटतं त्याच्यावर पुन्हा चर्चा घडवा. तुमच्या विभागाला बजेट तर फारच कमी आहे, पण त्याच्यावर पुन्हा कधीतरी एकदा घडतं. दादा, तुम्ही पण कोकणातले आता बरेचसे सगळे मंत्री आहात. मगाशीच मुख्यमंत्री म्हणाले सगळ्या कोकणपट्टीवर फक्त एकटा भास्कर जाधव निवडून आला. आम्हाला आनंद आहे. हे जर केलं तर सर्वांनी एकत्र येऊन, काही वाईट नाहीये. आपल्या भागाकरता आपण करायला काय चुकीचं आहे? सर्वांनी एकत्रित करा, आम्ही त्याच्यामध्ये येऊ, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून 937 कोटी रुपये दादांची मानसिकता आहे ते माफ करायची. आपण सर्वांनी त्यांना पुन्हा ते आठवण केली तर निश्चितपणे ते पैसे माफ होतील. त्याचबरोबर एक अतिशय नजीकच्या टप्प्यामध्ये विषय आलाय. आज आपल्या कोकणामध्ये जे म्हणून काय मच्छीमार बांधव आहेत, ते मच्छीमार बांधव पिढ्या त्या ठिकाणी समुद्राच्या शेजारी राहतात, आपल्या खाडीच्या शेजारी राहतात, पण त्यांच्या घराखालच्या जमिनी ह्या त्यांच्या नावावर नाही. त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना बँका कुठल्याही प्रकारचं कर्ज देत नाही. जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यांचे बायका मुलांच्या अंगावरचे दागिने त्यांना गहाण ठेवावे लागतात. परिणाम काय होतो? सरकारनं जी विना व्याज कर्ज त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या, आमच्या सगळ्या मुलाबाळांच्या शिक्षणाला विना व्याज कर्ज मिळतं. या मच्छीमार बांधवांच्या मुलांना कर्ज मिळत नाही, कारण बँक स्थावर मालमत्ता मागते. बँक दागिन्या बिगिन्यावर ह्या कर्ज देत नाही, ती तुम्हाला वैयक्तिक कर्ज देते, परंतु शिक्षण याच्याकरता देत नाही. आणि म्हणून 26 फेब्रुवारी 2010 या राज्यातला पहिला राष्ट्रीय फिश फेस्टिवल मुंबईमध्ये BKC मध्ये झाला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मधुकरराव चव्हाण मत्स्यमंत्री होते, मी मत्स्य राज्यमंत्री होतो आणि आदरणीय पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री होते. तिथं हा विषय मांडला आणि पवारसाहेबांनी ताबडतोब तिथं सांगितलं की ह्या मच्छीमार बांधवांच्या घराखालच्या जमिनी आहेत, त्याचा आपण प्रॉपर्टी टॅक्स घेतो, पण त्या जमिनी त्यांच्या नावावर नाही, त्या जमिनी त्यांच्यावर नावावर नाहीत. आणि म्हणून ते प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा घेतो, त्या जमिनी त्या मच्छीमार बांधवांच्या नावावर करा, असा त्यावेळेला निर्णय झाला. आणि 18 जून 2010 त्याचा GR सुद्धा निघाला. आज ते जवळजवळ रत्नागिरीपर्यंत त्या जागा त्यांच्या नावावर होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झालेली आहे. त्या जागा त्यांच्या नावावर होऊ द्या. आज समुद्राच्या किनारी एका बाजूला समुद्र, एका बाजूला डोंगर आणि मध्ये जी पट्टी आहे त्याच्यामध्ये ते लोक राहतात. त्यांना राहण्याकरता त्यांची मुलं बाळ, त्यांचे संसार वाढले, त्यांची कुटुंब वाढली, सुना बाणा आल्या, त्यांच्यामध्ये शिक्षण आलं, पण त्यांच्याकडे जागा नाही. मला बाकीच्या ठिकाणचं माहित नाही, पण मी ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी मच्छीमारांच्या घराच्या बाहेर साधं महिलेकरता तुळशी वृंदावन सुद्धा नाही. का तर जागाच नाही. असणार कुठून तुळशी वृंदावन? आणि म्हणून त्यावेळेला आणखीन एक निर्णय आपण करून घेतलेला आहे, तो म्हणजे काही गावठाण जी आहेत या गावठाणांमध्ये ह्या मच्छीमार बांधवांना वसवलं पाहिजे. त्यांना तिथं वसवलं पाहिजे. त्यांना तिथं नेऊन त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं घर वगैरे त्यांची वस्ती तयार केली पाहिजे. त्याचाही आपण सर्वांनी विचार करावा, अशा प्रकारची विनंती करतो. मच्छीमार बांधवांकरता सोमवंशी कमिटी, मीच त्यावेळेला राज्याचा 1 2 4 5 मिनिटं 30 मिनिट झाले, जाऊ द्या, होऊ द्या. आता काय नाहीतरी बाकीची चर्चा चालतात. आणि मी काही कोणावर टीका बिका कुठे काही करत नाहीये अजिबात. टीका वगैरे काय करून उपयोग नाही, कारण लगेच बेल वाजते. आणि म्हणून टीका वगैरे मी काय करत नाही. अध्यक्ष महोदय 5 7 8 मिनिटं घेतो. आणि म्हणून सोमवंशी कमिटीचा रिपोर्ट प्रमाणे त्यांना आपल्याला अधिक काय सुविधा देता येतील त्याचाही विचार करा. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय जो आहे तो शिक्षण. या शिक्षणाचा कारभार म्हणजे अजबच आहे अध्यक्ष महोदय. आपण जर बघितलं शिक्षणाचा कारभार जर आपण बघितलं अध्यक्ष महोदय तर अजबच आहे. आज आपण 64,000 शाळा, किती 64,000 शाळा या खाजगीकरणाकरता काढण्याकरता म्हणून आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, साधारणपणे एकूण अर्थसंकल्पाच्या 15% अर्थसंकल्पीय रक्कम ही शिक्षणावर खर्च व्हावी अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आपलं राज्य शिक्षणावर अतिशय कमी खर्च करणारं राज्य आहे. आपण त्या ठिकाणी दिव्यांगांकरता सुद्धा तरतूद केली म्हणून सांगितली. गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण दिव्यांगांकरता तरतूद केली. 3% सुद्धा केलेल्या तरतुदीपैकी रक्कम आपण खर्च करू शकलो नाही. आज शिक्षणासारखा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. किती शिक्षकांच्या जागा खाली आहेत अध्यक्ष महोदय?
1,04,499 प्राथमिक शाळांपैकी 10,397 शाळांमध्ये अद्यापही पिण्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही. अध्यक्ष महोदय, अनेकांना संरक्षण भिंत नाही, अनेकांना त्या ठिकाणी खेळाचं मैदान नाही, अनेक ठिकाणी शिक्षक नाही, अनेक ठिकाणी इमारती नाही. ही त्याची सगळी आकडेवारी या ठिकाणी माझ्याकडे आहे. सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे, परंतु मी ती काढून या ठिकाणी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून शिक्षणाकरता म्हणून आज पुरेशी शिक्षण सर्व शिक्षा अभियान 2009 साली सर्व शिक्षा अभियान केंद्र सरकारनं सुरू केलं आणि सर्व शिक्षा अभियानातून ग्रामीण भागामध्ये शाळा उभ्या राहिल्या, ऑफिसेस उभी राहिली, शौचालय उभी राहिली, त्या ठिकाणी लॅबोरेटरी उभ्या राहिल्या आणि मुलांना खेळाच्या मैदानाकरता सुद्धा त्या ठिकाणी मदत झाली. अध्यक्ष महोदय, आज 44.78% फक्त पदं भरलेली आहेत, बाकीची पदं ही मोकळी आहेत. याचा सुद्धा विचार करा अध्यक्ष महोदय. दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय, आपण जर सांगितलं तर मराठी भाषा, कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धा करता फक्त आपण 5 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. काल दादानी आज भाषणामध्ये सांगितलं आम्ही एवढे कोटी दिले, आम्ही तेवढे कोटी दिले, आपण राईट ऑफ रिप्लाय काय घेतला नाही. विरोधकांचं काही मतच ऐकून घ्यायचं नसेल ठरलं तर करायचं काय त्याला? तुम्ही काय म्हणता तेवढं ऐकलं पाहिजे. 5 कोटी रुपये, फक्त 5 कोटी रुपये या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकरता दिलेले आहेत. ज्याला धवल क्रांती म्हणतात महाराष्ट्राची, हरित क्रांती झाली, धवल क्रांती ज्याला उल्लेख केला जातो, त्या धवल क्रांती करता तुम्ही फक्त 5 कोटी रुपये दिलेत. आणि उत्तरामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं काळजी करू नका, आम्ही पुरवणी मागण्या त्या ठिकाणी देणार आहोत. गेल्या वर्षी 1,97,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या सभागृहासमोर आणल्यात. तुम्ही सांगितलं आम्ही आर्थिक शिस्त बिघडून दिली नाहीत. याचा अर्थ तुम्ही आताही कबूल केलं की आम्ही पुढे सगळ्या योजना चालवणार आहोत, त्या पुरवणी मागण्यांवरच योजना चालवणार आहात, हे सगळं तुम्ही कबूल केलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी या पुरवणी मागण्यांवर माझे विचार करत असताना मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आपण इथं प्रशासनावर त्या ठिकाणी पुरेपूर लक्ष देणं गरजेचं आहे. महसूल विभाग आपण स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक त्या ठिकाणी धोरण आणि शैक्षणिक सुधारणा होण्याकरता त्याला ठिकाणी लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा पुरवणं गरजेचं आहे. 64,000 शाळा आपण खाजगी विकासकांना द्यायचा त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला. आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आज मराठा समाज आरक्षण मागतोय, ओबीसी म्हणतोय आमच्या आरक्षणाला हात लावू नका, दुसरे समाज मागतायत, तिसरे समाज मागतायत. अध्यक्ष महोदय, आपण एक गोष्ट लपवताय की ह्या सगळ्या नोकऱ्या खालच्या संपवून टाकल्यात आणि आउटसोर्सिंग करून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बहुसंख्य आपला ड आणि ई वर्गातील सगळे जो काही नोकर वर्ग आहे हा भरून टाकलात. एका बाजूला आम्ही आरक्षणाकरता भांडतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना ह्या आरक्षित जागा असायला पाहिजेत त्या आरक्षित जागा सरकारनं संपवून टाकायचा घाट घातलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सरकारनं हे राज्य आपलं आहे म्हणून त्या ठिकाणी करावं. आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, एकच विनंती करतो की शेवटी शरीरातला एखादा अवयव कमी असून संपूर्ण शरीर क्षमतेने काम करू शकणार नाही. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या माणसांना आपण 1ही रुपया निधी दिलात नाही, 1ही रुपया दिलात नाही. तुम्ही राज्याचे या ठिकाणी ट्रस्टी आहात, तुम्ही राज्य तुमच्याकडे जनतेने हाताने मोठं विश्वासानं दिलेला आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष की सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा भेदभाव न करता या ठिकाणी हे सगळं राज्य आमचं आहे अशा भावनेनं सर्वांना तुम्ही पहा, अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बबनराव लोणीकर.